हे सर्व व्यवस्थित चालण्यासाठी, सरकार व्यवस्थित चालण्यासाठी, किंवा आपण म्हणतो काय आपलं भारत देश हा काय कसला आहे देश, स्वतंत्र आहे, बरोबर आहे, लोकशाही आहे ना आपल्याकडे. हा, लोकशाहीची काय व्याख्या माहिती आहे? लोकांनी लोकांच्या हितासाठी चालवलेले, लोकांकडून राज्य, लोकांनी लोकांच्या हितासाठी लोकांकरवी चालवलेले राज्य म्हणजे काय? लोकशाही राज्य, बरोबर आहे ना. आपण लोकशाहीत आहे ना, मग बरोबर ना, आपणच नियम केलेले आहेत. आपण जे कोणाला निवडून देतो ते सदस्य आहेत ना, लोकप्रतिनिधी, ते कुठे जातात? पार्लमेंट, संसदेमध्ये. ते काय करतात? कायदे कोणाच्या हितासाठी? आपल्या हितासाठी ना, बरोबर आहे की नाही. मग जे हे कायदे आहेत, जी काही घटना आहे, घटना कुठे तयार झालेली आहे? संसदेमध्ये ना, बरोबर आहे ना. मग त्याच्यामध्ये काही नियम आहेत का नाहीत? बरोबर आहे ना. त्या घटनेनुसार काय आहे की तुमच्यावर बंधन आहे, काय की सार्वजनिक ठिकाणी जर तुम्हाला वाहन चालवायचं असेल तर काय लायसन हवं, वाहन चालवण्याचा परवाना तुम्हाला काय आहे, आवश्यक आहे. हे तुमच्यावर बंधन आहे, बरोबर आहे ना. मग मी म्हणू शकतो का की नाही मला कायद्या म्हणजे ह्याची गरज नाही, लायसन्सची गरज नाही? म्हणू शकेल, मी चालूच पण शकेल रस्त्यावर. पण तिथे काय माझ्यासारखे ऑफिसर शासनाने काय केलेले आहेत, नियुक्त केलेले आहेत. कशासाठी? की जे नियम पाळत नाहीत त्यांना काय करण्यासाठी, दंड करण्यासाठी, बरोबर आहे ना. मग आता तुम्ही इथं कशासाठी आलेला आहात? लायसन्स काढण्यासाठी आलेला आहात, बरोबर आहे. आता इथे तुम्हाला काय करून दाखवायचं आहे? टेस्ट द्यायचे. तपासणी अधिकाऱ्याला फक्त काय करून दाखवायचं आहे? तुम्हाला ज्या वाहनाचं लायसन्स हवं आहे ते वाहन तुम्ही तपासणी अधिकाऱ्याला चालवून दाखवायचं आहे. नुसतं चालवूनच दाखवायचं आहे का? मग काय? परफेक्टनेस, नियमानुसार चालवून दाखवायचं. काय करायचं आपल्याला? वाहन आपण चालवतोच रस्त्यावर, पण नियमानुसार चालवतो का? विचारा तुम्ही तुमच्या मनाला प्रश्न. चालवता का? होय, हा बेस्ट. चालवलंच पाहिजे, लक्षात घ्या. हे अपेक्षित आहे, लक्षात घ्या. बघा, सर्वांनी जर नियम पाळले तर काय होईल हो? काय होईल? सर्वात महत्वाचं, अपघात कमी होतील. जे काही याता म्हणजे जे काही हे आहे आपण ट्रान्सपोर्ट सुरळीत होईल ना, बरोबर आहे ना. लक्षात घ्या, कायदा आपल्यासाठी कडक आहे, पण तो कोणासाठी आहे? कायदे में फायदा आहे. कायद्यामुळे काय आपला फायदा आहे, लक्षात घ्या. मित्रांनो, तुम्ही जर आता बाहेरच्या देशात कोण जाऊन आले? मी आले. तुम्ही आलात ना. काय फरक आहे मॅडम, तुम्ही सांगा. आता डिफरन्स भरपूर आहे ना, भरपूर. कायद्यानं चालतं सगळं तिथे. येस. भारतात काय आहे? कायदा धाब्यावर आहे. लक्षात घ्या, आपण कायदा पाळला पाहिजे. काय बाहेरच्या, तुम्हाला माहिती आहे जपान केवढं राष्ट्र आहे? इस्रायल केवढं आहे? छोटेच आहे. केवढं आहे? छोटे राष्ट्र, छोटे राज्य आहेत. लक्षात घ्या, आज जपानचा इकॉनॉमी कितव्या नंबरला आहे माहिती आहे? कितव्या नंबरला आहे? पाचव्या नंबरला आहे. आपण कितव्या नंबरला आता? आपण कितव्या नंबरला जाणार आहे? आपण पहिल्या दिनमध्ये आहे, आपले प्रोग्रेस आहे. पण लक्षात घ्या, जर तुम्ही कायदा पाळला तर काय होणार आहे? तुमची उन्नती होणार आहे आणि देशाची पण काय होणार आहे? उन्नती होईल, प्रगती होणार आहे. लक्षात घ्या. बघा, कायदा हा जरी आपल्यासाठी असला तरी त्यामुळं काय होतं, लक्षात घ्या. जर ॲक्सिडेंट्स, एखादी गोष्ट घ्या, रस्त्यावर ॲक्सिडेंट झाला, एक नुकसान कोणाचं आहे? आपलं स्वतःच आहे. प्रॉपर्टीचं कोणाचं नुकसान आहे? आपल्या स्वतःचं आहे. त्याचबरोबर कोणाचं नुकसान आहे? दुसऱ्याचं पण, समोरच्याचं नुकसान आहे. आणखीन कोणाचं नुकसान आहे? त्याचबरोबर देशाचं पण नुकसान आहे. लक्षात घ्या. हे नुसतं आपल्यापर्यंत मर्यादित नाहीये. लक्षात घ्या, हे आपल्यापर्यंत मर्यादित नाहीये. आपल्या देशाचंही नुकसान आहे.
लक्षात घ्या मित्रांनो, हे जे काही देश आहेत हे जरी छोटे दिसत असतील तरी त्या तिथल्या लोकांना काय प्रचंड देशप्रेम आहे. लक्षात घ्या. एखादी गोष्ट जर आता तुम्ही ऐकलंय का नाही ऐकलंय माहित नाही. हा, माझी पुतणी आहे जपानमध्ये, तर ती मला म्हणती काका एखादा वयस्कर जरी माणूस असेल आणि काही समजा बाटली पडली असेल काय पडली असेल तर ते स्वतः उचलून त्या डस्टबिन मध्ये टाकतात. आपल्याकडे किती लोक टाकतात हो? आपल्याला बघा लक्षात घ्या, नुसतं मला माझ्या देशावर प्रेम आहे हे म्हणून चालणार नाही. त्यासाठी काय करावं लागेल आपल्याला? कर्तव्य बजावं लागेल. कर्तव्य बजावावं लागेल. मॅडम म्हणतात ते बरोबर आहे. जी काय आपल्याला कर्तव्य आहेत, एक जागरूक नागरिक, भारताचा एक जागरूक नागरिक